नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बाळांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. तुम्हाला समजेल की तुम्हाला इंजिनिअरिंग फार्मसीसाठी किती फीज लागणार आहे तुमच्या कॅटेगरीनुसार. ठीक आहे, ओपनला किती फीज लागणार आहे, ओबीसीला किती लागेल, एससी एसटीला किती लागेल, गर्ल्सला किती लागेल, सगळे डाऊट्स तुमचे फीज विषयी या व्हिडिओमध्ये क्लिअर होऊन जातील. बाळांनो, फक्त व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये स्किप नका करू. चॅनलला सबस्क्राईब करा. जोपर्यंत तुमचं एक बेस्ट लेवल कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही होऊन जात तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल. बाळांनो, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. कॅप राऊंड रिलेटेड सगळे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला येतील. बोलूया आपण आता फीज बद्दल, इंजिनिअरिंग आणि फार्मसीच्या फीज बद्दल. पण त्याआधी एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट बाळांनो, आता आपली पर्सनल काउन्सिलिंगची बॅच लवकरात लवकर क्लोज होणार आहे. शेवटच्या काही जागा आहेत. जर तुम्ही इंटरेस्टेड असणार तुम्ही नक्कीच एनरोल करू शकता. जरी कमी पर्सेंटाईल असतील तरी एक टॉप लेवल कॉलेजमध्ये सीएसआयटी सारख्या ब्रांचेसमध्ये ऍडमिशन पॉसिबल आहे, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. बाळांनो, तुम्ही लास्ट इयरचे रिझल्ट बघू शकता. विद्यार्थ्यांचे खूप कमी पर्सेंटाईल होते तरी ते आज महाराष्ट्राच्या खूप चांगल्या कॉलेजेसमध्ये शिकताय. बाळांनो, फक्त योग्य काउन्सिलिंगमुळे त्यांची पूर्ण कॉलेज लिस्ट वगैरे सगळ्या गोष्टी आपण बनवल्या. बाळांनो, आतापासून तर जोपर्यंत त्यांचं ऍडमिशन नाही होत सप्टेंबर एंडिंग पर्यंत त्यांच्या सोबत होतो, तुमच्या सोबत सुद्धा असणार. ठीक आहे, कारण आता कॉलेज लिस्टच एक अशी गोष्ट आहे बाळांनो जी तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये पोहोचू शकेल. जर तुमचे कमी पर्सेंटाईल सुद्धा असतील, जर तुम्ही योग्य कॉलेज लिस्ट बनवली, तुम्ही एक बेस्ट लेवलच्या कॉलेजमध्ये जाणार, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. ठीक आहे, कुठूनही काउन्सिलिंग करून घ्या, पण काउन्सिलिंग गरजेची असते बाळांनो. ठीक आहे, डॉक्युमेंटेशन पासून तर व्हेरिफिकेशन, ऑप्शन फॉर्म, कॅपराउंड 1 2 3 फ्री फ्लोट स्पॉट, इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट, स्कॉलरशिप, सगळ्या गोष्टी आपण याच्यात इन्क्लूड करतो. स्कॉलरशिप सुद्धा बाळांनो, भरपूर विद्यार्थ्यांची 2 ते 3 लाख रुपये फीज होती, त्यांची झिरो झाली लास्ट इयरला. फक्त योग्य स्कॉलरशिप त्यांच्यापर्यंत आपण पोहोचवल्या काउन्सिलिंगमध्ये. ठीक आहे, एक पर्सनल काउन्सिलर सुद्धा तुमच्यासाठी आपण अपॉइंट करतो. कधीही काही डाऊट आला तुम्ही त्यांना कॉल मेसेज करू शकता बाळांनो. एनी टाइम ते तुमच्यासाठी अवेलेबल असतात. तुमची पूर्ण कॉलेज लिस्ट आपणच बनवतो. ठीक आहे, तुमचे पर्सेंटाईल किती आहे, कॅटेगरी कोणती आहे, कोणत्या सिटीमध्ये ऍडमिशन घ्यायचंय, कोणत्या ब्रांचमध्ये घ्यायचंय, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट समजून प्रत्येक कॉलेजमध्ये चेक केलं जातं कुठं तुमचा नंबर लागतोय, त्यानुसार तुमची कॉलेज लिस्ट बनते. तीच कॉलेज लिस्ट तुम्हाला सीईटी सेलला सबमिट करायची असते बाळांनो, जेणेकरून एक कमी पर्सेंटाईलला पण तुम्हाला एक बेस्ट कॉलेज अलॉट व्हावं. ठीक आहे, जरी हाय असतील पर्सेंटाईल, जरी लो असतील, योग्य कॉलेज लिस्ट तुम्हाला बेस्ट कॉलेज पर्यंत पोहोचवेल. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, काही अडचण असेल मला या नंबरला नक्कीच विचारा. ठीक आहे, चला बघूया आपण आता कॅटेगरी वाईज फीज. एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, इंजिनिअरिंग आणि फार्मसीसाठी सेम रूल असतात, काही वेगळं नसतं. ठीक आहे, आता ओपनची फीज वेगळी असते, ओबीसीची वेगळी असते, एससी एसटीची वेगळी असते, एनटीची वेगळी असते, ईडब्ल्यूची वेगळी असते. एससी आणि एसटीची फीज सेमच असते बाळांनो, तुम्हाला काही बदल नसतो. ठीक आहे, आता प्रत्येकाची फीज किती असते त्याचा आपण एक एक्झाम्पल बघूया बाळांनो. हा, आणि आता गर्ल्ससाठी पहिले आपण क्लिअर करून देऊया, त्यानंतर आपण बाकीच्या कॅटेगरीसाठी बघूया. जर तुम्ही गर्ल्स कॅन्डिडेट आहात बाळांनो, गर्ल कॅन्डिडेट आहात आणि तुमचं वार्षिक उत्पन्न, तुमच्या आई वडिलांचं वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमीच आहे, उत्पन्नाचा दाखला इन्कम सर्टिफिकेट वरती जर तुमचं 8 लाखापेक्षा कमी आहे, तुमचं ऍडमिशन समजा कॅप राऊंड ने होतं. ठीक आहे, जर तुमचं ऍडमिशन कॅप राऊंड ने होतं आणि तुमचं इन्कम सर्टिफिकेट मध्ये 8 लाखाच्या कमीचं उत्पन्न आहे, तर तुम्हाला महाराष्ट्राच्या प्रत्येक कॉलेजमध्ये फ्री ट्युशन फीज असते बाळांनो. आता वेगळी फीज कोणती भरावी लागते का? हा, थोडीफार फीज भरावी लागते, त्याच्याविषयी आपण बोलूया वाटल्यास तर. पण तुम्हाला मेजर जो फीज असते बाळांनो, जास्तीत जास्त जी फीज असते ती माफ होऊन जाते, झिरो होऊन जाते बाळांनो, जर तुमचं ऍडमिशन कॅप राऊंड थ्रू होतं, तुम्ही गर्ल कॅन्डिडेट आहात आणि तुमची 8 लाखापेक्षा कमीचं उत्पन्न जर तुमच्या आई वडिलांचं आहे तरच. ठीक आहे, कॅप राऊंड मध्ये ऍडमिशन होण्यासाठी काय लागेल बाळांनो? योग्य काउन्सिलिंग, योग्य कॉलेज लिस्ट, जेणेकरून तुमचं कॅप राऊंड थ्रू ऍडमिशन झालं पाहिजे. ठीक आहे, चला आता आपण बाकीच्या कॅटेगरीचं बघूया. गर्ल्ससाठी कोणती डेव्हलपमेंट फीज लागते त्याच्याविषयी पण बोलूया. ठीक आहे, पण त्याआधी आपण बाकीच्या कॅटेगरीचं बघूया बाळांनो. जर तुमची कॅटेगरी ओपन मध्ये आहात तुम्ही, है ना, ओपन मध्ये आहात तर तुम्हाला फुल फीज लागेल बाळांनो. फॉर एक्झाम्पल, मी कॉलेजची फीज, एबीसी नावाचं कॉलेज आहे, एबीसी नावाचं कॉलेज, एक्झाम्पल उदाहरण घेतोय मी, है ना, त्याची फीज 1 लाख रुपये है ना. आता या 1 लाख वरतीच आपण पूर्ण व्हिडिओ बघणार आहोत. ठीक आहे, 1 लाख जर फीज आहे, ओपनच्या विद्यार्थ्यांना किती पे करावी लागेल? 1 लाख रुपये फी पे करावी लागेल बाळांनो. किती? 1 लाख रुपये. त्याच जागेवर जर तुम्ही TFWS मधून अप्लाय करतात, ओपनचे विद्यार्थी, आता TFWS जास्तीत जास्त फायदा फक्त ओपनच्या विद्यार्थ्यांना होतो. जर तुम्ही ओपनचे विद्यार्थी आहात आणि तुम्ही TFWS थ्रू अप्लाय करतात बाळांनो, TFWS कट ऑफ ओपन पेक्षा जास्त जातो बेसिकली, है ना, तर तिथं फीज तुमची झिरो होऊन जाते. कोणती फीज झिरो होते बाळांनो? ट्युशन फीज झिरो होते. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. कोणत्याही कॉलेजची जर 1 लाख रुपये फीज आहे बाळांनो, 1.1 हजार दशार लाख, 1 लाख फीज मध्ये 80,000 ची फीज असते बाळांनो, ती तुमची ट्युशन फीज असते, 20,000 तुमची डेव्हलपमेंट फीज असते. गोष्ट समजले? मग TFWS मध्ये तुमची 80,000 ची फीज आहे ती झिरो होऊन जाईल आणि तुम्हाला फक्त 20,000 रुपये फीज भरावी लागेल जर तुम्ही TFWS सीट तुम्हाला भेटतं तर. ईडब्ल्यूएस साठी तुम्हाला 50% फीज माफ आहे, म्हणजे तुमचं 80,000 मधली 50%, म्हणजे तुम्हाला 40,000 इथं माफ असतील बाळांनो. तुम्हाला टोटल किती भरावे लागतील? 40,000 प्लस
तुमचे 20,000 डेव्हलपमेंट, म्हणजे तुम्हाला टोटल 60,000 फीस भरावी लागेल. ओपनच्या विद्यार्थ्यांना 1,00,000 भरावी लागते, तुम्हाला फक्त 60,000 भरावी लागेल. सेम फॉर ईबीसी बाळांनो. ठीक आहे. आता ओबीसी आणि एससीबीसीच्या विद्यार्थ्यांना किती लागेल? समजा जर ओपनची फीस 1,00,000 रुपये बाळांनो. ठीक आहे. ओपनची फीस किती आहे? 1,00,000 रुपये है ना वर्षाची. तर 80,000 याच्यामध्ये काय असते तुमची ट्युशन फीस आणि 20,000 काय असते तुमची डेव्हलपमेंट फीस. आता ओबीसी आणि एससीबीसीच्या विद्यार्थ्यांना किती भरावे लागेल माहितीये? ओबीसी आणि एससीबीसीच्या विद्यार्थ्यांना इथं 80,000चा 50%, म्हणजे इथे तुम्हाला फक्त 40,000 रुपये फी भरावी लागेल बाळांनो, आणि 20,000 तुमचं काय असेल डेव्हलपमेंट फीस. म्हणजे टोटल फीस तुम्हाला किती भरावी लागेल ओबीसी आणि एससीबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी? 60,000 रुपीज. किती? 60,000 रुपीज. तिथंच तुमची ओपनच्या विद्यार्थ्यांना किती होती बाळांनो? 1,00,000 रुपये होती. ठीक आहे. आपण आता बाकीच्या गोष्टी पण डिस्कस करूया, पण एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगायची बाळांनो. ठीक आहे. आता फक्त कॉलेज सिलेक्ट करताना तुम्हाला कॉलेजचं नाव नाही बघायचंय बाळांनो, तुम्हाला ब्रांच बघायची आहे, करिक्युलम बघायचा आहे कॉलेजचा, इंडस्ट्री एक्सपोजर बघायचं, मेंटरशिप बघायची, करिअर ऑपॉर्च्युनिटी बघायच्या. या सगळ्या गोष्टी पण व्यवस्थित बघत जा कॉलेज सिलेक्ट करताना. फक्त कॉलेजचं नाव आणि कट ऑफ बघून फक्त कॉलेज सिलेक्ट नका करू. ठीक आहे. कारण 4 वर्षानंतर तुम्ही रिग्रेट करणार की मी तेव्हा जर चांगलं कॉलेज सिलेक्ट केलं असतं तर मी चांगल्या कॉलेजमध्ये राहिलो असतो. ठीक आहे. तुम्हाला जो करिक्युलम असतो तुमचा नेहमी इंडस्ट्री रिलिव्हंट पाहिजे, म्हणजे कंपनीमध्ये ज्या गोष्टींची गरज आहे तोच तुमचा करिक्युलम पाहिजे. व्यवस्थित करिक्युलम सुद्धा व्यवस्थित बघा बाळांनो. तुमच्याकडे आता वेळ आहे, संधी आहे तुमच्याकडे या सगळ्या गोष्टी बघण्याची. मेंटरशिप तुम्हाला स्ट्रॉंग भेटली पाहिजे, रिअल वर्ल्ड प्रोजेक्ट तुम्हाला तिथं कंडक्ट केले गेले पाहिजे, एआय आणि फ्युचर स्किल्स तुमच्या असल्या पाहिजे बाळांनो, इंटर्नशिप प्लेसमेंट खूप चांगलं पाहिजे त्या कॉलेजेसचं. ठीक आहे. अशाच पद्धतीचं एक प्रायव्हेट कॉलेज आहे बाळांनो, मीरा स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी. एक प्रायव्हेट कॉलेज आहे. माझं काय म्हणणं आहे, ऍज अ बॅकअप म्हणून याची एक्झाम देऊन ठेवा. मी असं म्हणतोय का या कॉलेजमध्ये आजच जाऊन ऍडमिशन घेऊन ठेवा, नाही. जर तुमचा सीईटीचा स्कोर थोडासा कमी असेल बाळांनो, ठीक आहे, तर या कॉलेजची एक्झाम तुम्हाला अपॉर्च्युनिटी भेटेल बाळांनो, तुमच्यासाठी एक ऑप्शन, चांगला ऑप्शन क्रिएट होईल. म्हणून या कॉलेजची कमीत कमी काय करून ठेवा बाळांनो, एक्झाम देऊन ठेवा. ठीक आहे. आता याची एक्झाम खूप सोपी असते बाळांनो. तुम्ही टॉप जर स्कोर केला ना तुम्हाला 100% स्कॉलरशिप सुद्धा भेटू शकते, म्हणजे तुमची पूर्ण फीस सुद्धा माफ होऊ शकते, है ना. मग माझं काय म्हणणं आहे, सीईटी मध्ये आपण करूच प्रयत्न, कॅप राऊंड थ्रूच प्रयत्न करू आपण. जर पण आपलं नाही झालं कुठं तर आपल्याकडे एक ऑप्शन म्हणून पाहिजे. म्हणून मीरा स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी एक चांगलं कॉलेज आहे बाळांनो, तुम्ही नक्कीच इथं ऍडमिशन घेऊ शकता. ठीक आहे. पूर्ण एआय बेस्ड कॉलेज आहे. ठीक आहे. म्हणजे तुमचं करिक्युलम पूर्ण एआय बेस्ड आहे, पूर्ण एआय. ठीक आहे. एआय फर्स्ट करिक्युलम आहे बाळांनो. ठीक आहे. त्यानंतर कोडिंग अँड एआय फंडामेंटल्स इथं पहिल्या इयरला शिकवले जातात बाळांनो. सेकंड इयरला तुम्ही रिअल एआय आणि इन्फ्रास्ट्रक्चरवरती काम करतात. थर्ड इयरला तुम्ही एआय आणि स्पेशलायझेशन वरती काम करतात बाळांनो. 15 पेक्षा जास्त टूलचा तुम्हाला ऍक्सेस असतो. चॅटजीपीटी, क्लॉड, गिटहब, कोपायलट वगैरे या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला ऍक्सेस असतो, आणि फ्री मॅकबुक तुम्हाला पहिल्या वर्षापासून भेटतं. माझं काय म्हणणं आहे, फक्त बॅकअप म्हणून एक्झाम देऊन ठेवा. ठीक आहे. आता यांच्या मेंटरशिप आणि अचिव्हमेंट बद्दल जर बोलायचं झालं बाळांनो, मायक्रोसॉफ्ट, अडोबी, अमेझॉन सारख्या प्रोफेशनल कडून तुम्हाला मेंटरशिप भेटते. अचिव्हमेंट बद्दल जर बोलायचं झालं की गुगल बिग कोड मध्ये यांचे टॉप 50 मध्ये आलेले आहेत विद्यार्थी. जीसॉक सिलेक्शन आहेत बाळांनो. ठीक आहे. नॅशनल हॅकॉथॉन्स टॉप 8 मध्ये आलेले. सीएसएस बॅटल्स यांची इथं कंडक्ट होतात. ठीक आहे. 15 जुलै लास्ट डेट आहे या एक्झामची. 16 जुलैला तुम्हाला एक्झाम द्यायची आहे. जर कार 500 हा कुपन कोड यूज केला तुम्हाला अजून ऑफ भेटून जाईल. याच्यामध्ये तुमच्या जे पण ऍप्लिकेशन फीज असेल 400-500 रुपये, ठीक आहे, त्याच्यामध्ये अजून ऑफ भेटून जाईल. म्हणून नक्कीच तुम्ही एक्झाम देऊन ठेवा. मी तुम्हाला आजच ऍडमिशन घ्यायला नाही सांगते, मी काय म्हणतोय फक्त एक्झाम देऊन ऍज अ बॅकअप ऑप्शन क्रिएट करून ठेवा. ठीक आहे. यांची जी परीक्षेची लिंक आहे बाळांनो ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली, नक्कीच परीक्षा देऊन द्या. 15 तारखेपर्यंत अप्लाय करू शकता. 16 तारखेला एक्झाम आहे. हा कुपन कोड यूज करा, तुमची फीस काहीच नाही लागणार तुम्हाला बेसिकली. ठीक आहे. चला आता बघूया आपण बॅक टू द आपलं कॅटेगरी वाईज फीस बघूया बाळांनो. ठीक आहे. आता एससी आणि एसटीचे जर विद्यार्थी तुम्ही आहेत बाळांनो, आता मी तुम्हाला काय म्हटलं, 1,00,000 रुपये तुमची फीज असते ओपनची, बरोबर. 1,00,000 रुपये फीज मध्ये 80,000 तुमची काय असते ट्युशन फीज, आणि 20,000 काय असते डेव्हलपमेंट फीज. एससी आणि एसटीच्या विद्यार्थ्यांना ही फीस किती होऊन जाते बाळांनो, 0. ही फीस किती होऊन जाते, 0. एससी आणि एसटीच्या विद्यार्थ्यांना ट्युशन फीस पण काय असते बाळांनो, 0, आणि डेव्हलपमेंट फीस पण काय असते बाळांनो, 0, पूर्ण 0. त्याच जागेवर ओबीसी आणि एसीबीसीच्या विद्यार्थ्यांना काय असतं, डेव्हलपमेंट फीस तर द्यावीच लागते, आणि ट्युशन फीज मध्ये पण तुम्हाला 50% पार्ट द्यावा लागतो बाळांनो. ठीक आहे. आता हे झालं ओबीसी, एसीबीसी, एससी, एसटी. एनटी, व्हीजे आणि एसबीसीचं काय असतं, 1,00,000 रुपये तुमची फीज आहे बाळांनो. 1,00,000 रुपये फीज मध्ये 1,00,000 रुपये फीज मध्ये तुम्हाला 80,000 रुपये तुमची डेव्हलपमेंट फीज असते, 20,000 रुपये तुमची 80,000 ट्युशन फीज असते, 20,000 डेव्हलपमेंट फीज असते. ह्या विद्यार्थ्यांना ही पूर्ण 0 होऊन जाते, पण ही फीस त्यांना द्यावी लागते, म्हणजे 20,000 वर्षाची त्यांना फीस द्यावी लागते. ही पूर्ण 0 होऊन जाते. गोष्ट समजते. ठीक आहे. ऑलमोस्ट 0 होऊन जाते, है ना. आता आपण एक्झाम्पल 1,00,000चं घेतलं. आता कॉलेजची जर 1,20,000 असेल फीस, है ना, मग तुमची इथं फीस थोडीशी वाढू शकते, है ना, पण जनरली 15-20,000च असते तुमची डेव्हलपमेंट फीस, म्हणून जास्त काही काळजी करायची गरज नाही तुम्हाला. गर्ल्ससाठी काय सांगितलं मी तुम्हाला,
100% फीज माफ आहे, ट्युशन फीज पण. कोणती? ट्युशन फीज. डेव्हलपमेंट फीज द्यावी लागते का? येस. पण डेव्हलपमेंट फीज किती असते रे बाळांनो? 5,000, 10,000, 15,000, 20,000, मॅक्झिमम 20,000 तुमची फीज असते वर्षाची. बस तेवढीच द्यायची, अजून काहीच तुम्हाला फीज द्यावी नाही लागत. जर तुमचं ऍडमिशन कॅप राऊंड मधून झालं आणि तुम्हाला तुमचं वार्षिक उत्पन्न 8 लाखाच्या कमी असलं तरच ही संधी तुम्हाला भेटेल बाळांनो. या गोष्टीची पण तुम्हाला नोंद घ्यायची. ठीक आहे. जरी पर्सेंटाईल हाय असतील, जरी लो असतील बाळांनो, जर योग्य कॉलेज लिस्ट बनवली, कॅप राऊंड थ्रू एक चांगलं कॉलेज शक्य आहे, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. म्हणून नक्कीच तुम्ही एनरोल करू शकता पर्सनल काउन्सिलिंग मध्ये. 18,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आतापर्यंत नोंदणी केलेली आहे मागच्या 8 वर्षामध्ये. 8 वर्षापासून मी पर्सनल काउन्सिलिंग प्रोव्हाइड करतोय बाळांनो. नक्कीच तुम्ही चेक करू शकता युट्यूबवरती सगळ्या डिटेल्स. पूर्ण टीम तुमच्या सोबत असते जोपर्यंत तुमचा एक बेस्ट लेवलच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही भेटून जाईल. कॅप राऊंड रिलेटेड सगळे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला येतील. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.